सकाळच्या घाई गडबडीत झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता हवा असेल तर हा तांदळाच्या पिठाचा नाश्ता अतिशय उत्तम आहे. दही, इनो, सोडा काहीही न वापरता आपण हा नाश्ता तयार केलेला आहे. प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी घेतलेलं आहे एक बाऊल आणि यामध्ये घेतलेलं आहे 1 कप तांदळाचं पीठ. आता यामध्ये 2 चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि तेवढं 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि ह्याच्या गुठळ्या मोडत मोडत हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता 1 कप पाणी मी इथे वापरलेलं आहे. पाणी थोडं थोडं करूनच घाला म्हणजे पाण्याचा आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल. आपल्याला हे पीठ तयार करताना जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको असं हे पीठ आपल्याला हवं आहे. तर आता थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे मी आणि हे एकदम स्मूथ बॅटर मी तयार करून घेणार आहे. संपूर्ण रेसिपीकरता किती पाणी वापरलं ते मी तुम्हाला शेवटी सांगेल. आता हे स्मूथ बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे. साधारण 2.25 कप पाणी मी इथे वापरलेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते आपण 10 मिनटं विश्रांतीसाठी ठेवून देऊया. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, कोबी आहे, टॉमॅटो आहे, कांदा आहे, सिमला मिरची आहे आणि तिखट मिरची आहे. तर ह्या भाज्या मी बारीक अगदी चिरून घेतलेल्या आहेत आणि मिरची जी आहे ते मी 3-4 मिरची घेतलेली आहे. साधारण 1-1, 2-2 चमचे मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. तर आपण ज्या कपाने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला ह्या भाज्या मोजून घ्यायच्या आहेत. तर तांदळाच्या पिठापेक्षा थोड्याशा कमी ह्या भाज्या असायला पाहिजेत. अगदी जास्त भाज्या ह्यामध्ये घालायच्या नाही तर मग आपला नाश्ता जो आहे तो चांगला होणार नाही. 10 मिनटानंतर पीठ जे आहे ते चांगलं मस्त असं फुलून आलेलं आहे. आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला ह्यामध्ये सर्व घालायच्या आहेत. तर भाज्यांचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं तसं पिठापेक्षा जास्त असता कामा नये त्या हिशोबाने ह्या भाज्या घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे ह्या भाज्या नसतील तर फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची याचा वापर करून पण ही रेसिपी तुम्ही तयार करून घेऊ शकता. आता हे चांगलं मस्त असं आपण मिक्स करून घेऊया. भरपूर भाज्या असल्यामुळे काय होतं नाश्ता जो आहे तो आपला मस्त असा पौष्टिक होणार आहे. यामध्ये आपण दही, इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही आहे. आता इथे मी साधारण 2.5 कप पाणी संपूर्ण रेसिपीकरता वापरलेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. पीठ तयार करताना जास्त बघा सैलही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे असं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. त्यानंतर 1 चमचा मी इथे काळी मिरीची पूड घेतलेली आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 2 चिमूटभर इथे हिंग घेतलेला आहे. जास्त काही मसाले आपण इथे वापरणार नाही आहोत. हळद मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्किप केली तरी पण चालू शकतं, पण हळदीमुळे रंग छान येतो त्यामुळे हळद मी इथे वापरलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि हे बघा पीठ मस्त असं तयार झालेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता इथे तवा मी चांगला गरम करत ठेवलेला आहे. त्यावर तेल लावून घेते आहे. पीठ घेताना मात्र ते चांगलं ढवळवून घ्यायचं आणि जर वाटलंच तुम्हाला की पीठ थोडंसं घट्ट आहे तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. आता हे तव्यामध्ये चांगलं पसरवून घ्यायचं. अगदी झटपट हा 10 मिनटात नाश्ता तयार होतो. आता ह्याला व्यवस्थित असं गोल करून घेऊया आपण. गॅसची आच जी आहे ती मध्यम ठेवायची. सुरुवातीला तवा मात्र गरम करून घ्यायचा आहे भरपूर. तवा चांगला गरम असेल तर मग आपल्या ह्या धिरड्याला मस्त असं जाळी येते. तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून भाज्या आपण शिजवून घेऊया. 2-3 मिनटं झाकण ठेवू. चांगली वाफ काढून घेऊन भाज्या आपण चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनटानंतर झाकण मी काढलेलं आहे आणि वरून थोडंसं आपण पुन्हा तेल लावून घेऊया. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता, छान चव येईल. आता ह्याला मस्त असं आता उलट करून घेऊया. बघा अगदी सहजपणे हे निघतं, काही टेन्शन नाही आहे. अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो. दोन्ही साईडने चांगला आपण खरपूस ह्याला शेकून घेऊया. जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही ह्याला मंद आचेवर थोडंसं ठेवलं तर चांगलं हे क्रिस्पी तयार होईल. तर बघा एकदम मस्त असा हा नाश्ता तयार होतो, झटपट तयार होतो. आणि इथे प्लेटमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही ह्याला बघू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे.
कारण इथे आपण दही, इनो सोडा काहीही वापरलेलं नाही, तरीसुद्धा ह्याला मस्त अशी जाळी आलेली आहे. अगदी झटपट होणारा नाश्ता आहे. आता याच पद्धतीने आपण सर्व नाश्ता तयार करून घेणार आहोत. दुसऱ्यांदा करताना पुन्हा आपल्याला ह्याला तेल लावायचं आहे. त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला पसरवून घ्यायचं आहे. तवा चांगला गरम असायला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. हे तांदळाच्या पिठाचे धिरडे तुम्ही नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा मुलांना टिफिनला द्यायला तयार करून घेऊ शकता किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. मस्त झटपट बनणारा नाश्ता आहे, तितकाच पौष्टिक आहे आणि बनवायलाही अतिशय सोपा आहे. चला बघा, मी कशाही पद्धतीने ह्याला उलटसुलट करते तरी बिलकुलही तुटत नाही आहेत. मस्त असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे. घेतलेल्या साहित्यापासून मस्त असे 6 धिरडे तयार झालेले आहेत. याला तुम्ही लोणच्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा चहासोबत नुसतंही खाऊ शकता. अगदी मस्त नाश्ता आहे. बघा, इथे मस्त असे 6 धिरडी तयार झालेली आहेत. अतिशय जाळीदार आहेत आणि झटपट तयार होणारी आहेत. आता तुम्हाला मी क्लोजली दाखवते. बघा, एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी ही धिरडी तयार झालेली आहेत. तांदळाच्या पिठाचा मस्त असा नाश्ता आपला तयार झालेला आहे. आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.